एखादी वाचावी याच्यासाठी मला आग्रह केला, त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि मी एक माझी छोटीशी कविता सादर करतो। त्याच्या अगोदर एक थोडासा परिहार। सागर ते ज्ञानाचे, पंडित ते कायद्याचे, सागर ते ज्ञानाचे, पंडित ते कायद्याचे, अभिमान भारतीयांचे, भारतरत्न ते देशाचे, अभिमान भारतीयांचे, भारतरत्न ते देशाचे। शुद्ध बीजापोटी फळे रसाल गोमटी, हे संत काव्य बाबासाहेबांच्या बाबतीत तंतोतंत खरं ठरतं, कारण त्यांच्या वडिलांकडे संस्काराची श्रीमंती होते, तर आपल्या आजोळी पैशाची श्रीमंती होती आणि यातून बाबासाहेब जे आहेत ते घडले गेले। तर त्यांच्यासाठी एक कविता आपल्यासमोर सादर कर। आमचे बाबासाहेब। भारत देशाच्या घटनेला दिला नवा आविष्कार, भारत देशाच्या घटनेला दिला नवा आविष्कार, डॉक्टर बाबासाहेबांना मी करतो नमस्कार, डॉक्टर बाबासाहेबांना मी करतो नमस्कार। वाचनाचा त्यांचा छंद नाही पडला कधी बंद, मौलिक ग्रंथांचा संग्रह त्यांचा मनी ओ निग्रह, चिंतनाची सवय त्यांना होता करारीच बाणा, अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचे अमोघ कर्तृत्व, तेव्हाची विषम व्यवस्था पद दलितांची त्यांना आस्था, तेव्हाची विषम व्यवस्था पद दलितांची त्यांना आस्था, मन पेटून त्यांचे उठले आयुष्यभर त्यासाठी झटले, मन पेटून त्यांचे उठले आयुष्यभर त्यासाठी ते झटले, दीन दुबळ्यांचे कैवारी होते कलेचे पुजारी, दीन दुबळ्यांचे कैवारी होते कलेचे पुजारी, सामाजिक बांधिलकीचे हित जपले जनतेचे, भीमरावांसारखे नेते होणार नाही कधी येथे, भीमरावांसारखे नेते होणार नाही कधी येथे, त्यांसारखे नाही झाले पुढे नाही कोणी होणार, त्यांसारखे नाही झाले पुढे नाही कोणी होणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।